टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील। पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। निवडणूक आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतंय असं वाटतं, ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांची टीका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानीची पाहणी, फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू आहे। राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्यानं सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांमध्ये खासगी कार्यक्रमात 20 मिनिटं चर्चा। फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस, तर काही काळ राजकीय चर्चा झाल्याची ही माहिती। काही लोक राजकीय कारणाने पर्यावरणवादी झालेले आहेत। जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याबाबत विचार सुरू। तपोवनमधील वृक्षतोडीवरून होणाऱ्या टीकांनंतर फडणवीसांचा निशाणा। तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे, ट्विट करत अजित पवारांकडून सयाजी शिंदेंच्या भूमिकेचं समर्थन। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कला विश्वाचाही पाठिंबा। कलाकारांकडून प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त। विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेतेपद द्या। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीसमोर भास्कर जाधवांची मागणी। तर 8 ते 14 डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन होणार। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावरती विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल। दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात तटकरेंचा हातखंड। आम्ही कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप नाही दाबला। महाडमधील राड्यानंतर गोगावलेंची टीका। माझ्या मुलाने काय चुकीचं केलं, संजय गायकवाड यांचा विरोधकांना सवाल। तर काल बुलढाण्यामध्ये गायकवाड यांच्या मुलाकडून दमदाटी आणि बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। खडसे नावाचा आमदार चंद्रकांत पाटलांकडून प्रचार, तर पुराव्यानिशी फडणवीसांकडे तक्रार करणार। मुक्ताईनगरच्या राड्यानंतर रक्षा खडसे आक्रमक। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं। कायद्याअंतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील। निवडणुका पुढे ढकलण्यावरून नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावरती हायकोर्टात आज सुनावणी। राज्य सरकार निवडणूक आयोग आज बाजू मांडणार। काही ठिकाणी आरक्षण ओलांडल्यानं जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता। 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली। BMC निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी। 15 दिवसात भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती। एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण भाजपकडून लढण्यास इच्छुक। ठाणे मतदार यादीमध्ये 3500 पंकज, सुरेश आणि रमेश अशी एकेरी नावं। आडनावांची कुठलीही नोंद नाही, राजन विचारेंचा दावा। तर सदोष प्रारूप मतदार याद्या तात्काळ दुरुस्त करण्याची ही मागणी। वरळी मतदारसंघात जवळपास 6500 दुबार नावं। माझ्यासह मुलांचीही नावं दुबार मतदार यादीमध्ये। वरळीत 1100 नावं मृत व्यक्तींची, सुनील शिंदेंचा आरोप। कामठीमध्ये बोगस मतदारावरून राजकारण तापलं। सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवरती भरारी पथकाची धाड। 50,000 रुपये, दारूच्या बाटल्या, भाईशाही मिटवण्याचे साहित्य देखील सापडल्याची माहिती समोर। राज ठाकरे आज संजय राऊतांची भेट घेणार। राज ठाकरे भांडूपमधील निवासस्थानी जाऊन संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करणार। जय पवार, ऋतुजा पाटील यांचा बहरीनला 4, 5 आणि 7 डिसेंबरला लग्न सोहळा। पवार पाटील कुटुंबाकडून प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसह फक्त 400 जणांना निमंत्रण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पातील TBM लॉन्चिंग। कोस्टल रोड ते फ्रीवे वाहतुकीचा मार्ग सुखकर होणार। पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून सेवातीर्थ करण्याचा सरकारचा निर्णय। देशभरातील राजभवनाचं नाव बदलून लोकभवन केलं जाणार।
मुंबई पाठोपाठ पुण्याचीही हवा खराब श्रेणीमध्ये. अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली. राज्यात येत्या 48 तासात तीव्र थंडीची लाट. तापमानामध्ये मोठी घट होण्यास सुरू, तर काही भागात पारा 7 ते 8 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.